वाघांना मला सांगायचंय ठीक आहे. की अवधूत वाघ तुम्ही संगोटे आहात. आम्हाला लाल डेंगा वगैरे म्हणायची गरज नाही. आम्ही काँग्रेस आहोत. तुम्ही हाफ चड्डीवाले संगोटे आहात. तुमची पात्रता नाही उत्तर द्यायची. ठीक कारण आहे. तुमच्या डोक्यामध्ये विकृती आहे, बुद्धिमत्ता नाहीये. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आपण त्या हाफ चड्डी फुल पॅन्ट पर्यंत आता नको जायला. पण मुंबई आणि महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांच्या चर्चेवर येऊ. अवधूतजी माफ करा, थोडं थांबा, सहनशील राहा. आपण जिंकल्यानंतर अधिकाधिक औदार्य दाखवलं पाहिजे. मला पटकन या निमित्तानं चर्चेला योगेश शिले यांच्यापर्यंत न्यायचंय. पण विकास पासलकर खूप वेळ झाला जोडलेत. विकासजी, आवाज येतोय का? येतोय सर. नमस्कार आणि आपलं स्वागत. जय महाराष्ट्रावर. माफ करा, बराच वेळ झाला आपल्यापर्यंत पोहोचायला, मला उशीर झाला. विकासजी, पटकन उत्तर द्या. पुण्यामध्ये काय झालं? पुण्यामध्ये काका पुतण्या एकत्र येऊन सुद्धा निकाल अपेक्षित नाहीये, अनपेक्षित निकाल आहे. तिथे भारतीय जनता पार्टीने धोबी पछाड दिलाय. पिंपरी चिंचवडमध्येही भारतीय जनता पार्टी आपल्या पुढे जाताना दिसतीये. बोला. नाही, आपल्याला पिंपरी चिंचवडमध्ये निश्चितरित्या बदल दिसेल. पिंपरी चिंचवडमध्ये एक चांगलं युद्ध चालू आहे आणि पुण्यामध्ये सुद्धा आपण स्थानिक नेतृत्वावरती आपण युतीमध्ये असल्यामुळं, महायुतीचे घटक असल्यामुळं स्थानिक नेतृत्वाचा जो कारभार होता मागील 8-9 वर्षाचा, त्या कारभारावरती आणि पुणे शहराच्या एकूण विकासासाठी अजितदादांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी लोकांकडे मतं मागितलेली होती. रस्ते, खड्डे, पुण्याचं प्रदूषण, ट्रॅफिक, या सगळ्याच समस्या ज्या होत्या त्या समस्यांवरती माननीय अजितदादांनी 8-9 वर्ष जे काही स्थानिक नेतृत्वाच्या हातामध्ये ही दोन्ही महानगरपालिका होत्या, त्यामुळे पिंपरी चिंचवडचा मागील 25 वर्ष अजितदादांच्या नेतृत्वाखाली ही पिंपरी चिंचवड अत्यंत आशिया खंडातली श्रीमंत महानगरपालिका, अत्यंत त्या ठिकाणी विकासाची प्रचंड कामं झालेली होती आणि मागील 9 वर्षामध्ये त्या ठिकाणी कुठलंही काम होताना दिसत नव्हतं आणि झालेलं नाही. आणि त्यामुळे लोकांना पुन्हा एकदा पिंपरी चिंचवडकरांना आवाहन केलेलं होतं की पुन्हा एकदा तुम्ही संधी द्या, आम्ही तुम्हाला गतवैभव जे गेलेलं आहे ते परत पुन्हा प्राप्त करून देऊ. आणि पुण्यामध्ये सुद्धा आता तुम्हाला सुरुवातीचे हे जे कल आहेत, काही बदल दिसतील तुम्हाला, पण 100% पिंपरी चिंचवडमध्ये एक नवा तपशील येतोय आणि त्या संदर्भात प्रणिता बोलतील. अगदी मुंबईत महायुतीनं 100चा आकडा हा गाठलेला आहे. महायुती 100 जागांवर आघाडीवर आहे. प्रसाद सर, वर जरी पाहिलं तर आता शिवसेनेचा आकडा काहीसा वाढलाय. एका संख्येनं वाढ झालेली आहे. 21 शिवसेना, 85 भाजप, 55 ठाकरे गट अशी ही आकडेवारी पाहायला मिळते. बिलकुल, या निमित्तानं आकडा हा 100 पर्यंत गेलाय. म्हणजे मुंबईत जर महापौर बसवायचा असेल तर फक्त आत्ताच्या घडीला 15 जागांची कमतरता. अरुण सावंत बोलणार आहेत. प्रसादजी पहा, आता 85 अधिक 21 जागा झालेल्या आहेत. अवघ्या 8 जागा आता मला वाटतं कमी दिसतात आणि या काही पुढील 8 मिनिटांमध्ये हा आकडा 114चा क्रॉस झालेला असेल आणि विजयोत्सव म्हणजे भविष्यामध्ये जे काही मुंबईकरांसाठी करायचं आहे त्याला सुरुवात झालेली असेल. तेव्हा मी मुंबईकरांचे पुनश्च एकदा आभार मानेन आणि एवढंच सांगेन की जे काम गेली 3.5 वर्ष एकनाथ शिंदेजींनी आता आदरणीय देवेंद्र फडणवीसजी करत आहेत, भाजपा शिवसेना, याला जनतेने कौल दिलेला आहे. आता फक्त त्याच्यावरती काही मिनिटाचाच वेळ आहे. बाकी आता जास्त बोलण्यासारखं काय उलट विरोधकांकडे सुद्धा आता काही बोलायसारखं उरलेलं नाहीये. हे त्यांना ठरवू द्या. योगेश शिले, तुमच्याकडे काही बोलण्यासारखं आहे का नाही? योगेश शिले आहेत आपल्या बरोबर. योगेशजी, आवाज येतोय? कदाचित काही तांत्रिक कारणांमुळे त्यांना संधी मिळत नाहीये. पण योगेशजी, मला वाटतं संपर्क बाधित होतोय सातत्यानं. आपण पटकन एक संधी बालाजीरावांना देऊया. बालाजीराव, मुंबईत विरोधकांकडे बोलण्यासारखं काही नाहीये असं म्हणून एक आपल्यावर शेरा मारलाय